भाग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य आहे सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आज आपण मनाच्या श्लोकामधील 54वा श्लोक पाहतो आहोत। सदासेवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेची निमेळी चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। या ठिकाणी आरण्याचा उल्लेख आलेला आहे आणि 44व्या अभंगामध्ये सुद्धा समर्थांनी आरण्याचा उल्लेख केलेला आहे। सुखा लागी आरण्य सेवित जावे असं 44व्या अभंगामध्ये श्लोकामध्ये म्हटलेलं आहे। सांगायचं तात्पर्य आरण्य हा शब्द प्रयोग शब्दशः घेण्याऐवजी एकांत याही पद्धतीने घेता येईल, परंतु शब्दशः जरी घेतला तरी त्याचाही विचार केला पाहिजे। सदासेवी आरण्य तारुण्य काळी, जर त्यांनी तरुणपणामध्ये आरण्याचा स्वीकार केला तर काय भाव होईल, कसा विचार करता येईल? मग विचार असा करता येईल, जो आरण्यात जाईल त्याला काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या विकारांचा स्पर्श होईल का? बिलकुलच होणार नाही। म्हणून आरण्य हा शब्द प्रयोग करण्याच्या पाठीमागे समर्थांची ही भूमिका आहे की समजा आपण असं म्हणतो, थाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, पण आम्ही घरातच अनंताला आळवायला बसलो आणि मग बायकोचा तिकडून आवाज आला, मुलाचा काहीतरी आवाज आला आणि तिकडे जर लक्ष जायला लागलं तर एकांत कसा होईल? सांगायचं तात्पर्य लोकांतात राहून एकांत स्वीकारणं ही सामान्य माणसाच्या कक्षेतली गोष्ट नाही। तसं नाही असं नाही, होऊ शकतं लोकांतात राहून सुद्धा एकांतात। उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल। लोकमान्य टिळकांना एकाने असं म्हटलं की शास्त्रीय सुरेख स्वरूपाचं गायन आहे, तुम्ही कुठे अशा कार्यक्रमाला जात नाही, पण आमचं म्हणणं तुम्ही या कार्यक्रमाला यावं। आता ते म्हणणारी व्यक्ती इतकी मोठी होती की टिळकांना ते टाळता आलं नाही। टिळक त्या कार्यक्रमाला गेले। शास्त्रीय संगीत होतं, चांगलंच संगीत होतं, यात प्रश्नच नाही, पण जे घेऊन गेले होते त्यांच्या लक्षात आलं की टिळक काही एकाग्र चित्ताने ऐकत नाहीत, मधून मधून झोप येते त्यांना। त्यांनी पाहिलं आणि कार्यक्रम संपल्यानंतर टिळकांना ते म्हणाले की मी एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला तुम्हाला घेऊन गेलो होतो, पण तुम्ही सगळा कार्यक्रम काही पाहिलेला दिसत नाही, अधूनमधून काहीतरी ऐकलं असेल। मग त्यांनी जे सांगितलं ते लक्षात घेण्यासारखे, ते असं म्हणाले की मी 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर जे गायन झालं त्या गायनामध्ये इतका रममान असतो की दुसरे गायनच मला ऐकू येत नाही। सांगायचं तात्पर्य काय, ते तर लोकांतात बसले होते, पण होते कसे? एकांतात। पण ही कोणाची स्थिती होऊ शकते? जो उच्च पातळीवरचा आहे त्याची होऊ शकते, पण सामान्य माणसाची ही शक्यता नाही। म्हणून सुरुवातीच्या काळात तरी एकांत राहावा म्हणून जंगलात जाऊन तपश्चर्या केली पाहिजे असा एक भाग, आणि जंगलात जाऊन तपश्चर्या करणे याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे की शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या ज्या समाजात राहिल्यामुळे विकारांचा स्पर्श आम्हाला होतो त्या विकारांचा स्पर्श आम्हाला होता कामा नये, म्हणजे दैनंदिन जीवनाच्या या विकारापासून आपण दूर राहिलं पाहिजे असं या ठिकाणी सदासेवी आरण्य तारुण्य काळी या ओळीवरून आपण लक्षात घेऊ शकतो। दुसरी गोष्ट अशी आहे की मन नावाची गोष्ट अशी आहे की या मनाला तुमच्या शरीरात शक्ती किती आहे हे कळत नाही, तुम्ही ते पेलू शकता का नाही हे कळत नाही। ते ज्यावेळा भरकटायला लागतं त्यावेळा नको त्या प्रकारचा विचार मनामध्ये येतो
80 वर्षाचे झाले, शरीर आता सगळं शिथिल झालंय, पण काम विषय संपला नाही. म्हणून शरीराने जरी काम विषयाचं उपभोग घेता येतला नसला तरी मनामध्ये जर तो विषय सुरू झाला तर अधःपतन सुरू होतं. अशा प्रकारचं हे मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्ष हो या न्यायाने वैभवाच्या शिखरावरही नेऊन ठेवू शकतं. त्याच्यावर नियंत्रण मिळवलं आणि सत्वगुणी बुद्धीच्या अधीन केलं तर, आणि जर तमोगुणी बुद्धीच्या अधीन केलं तर गटारात लोळायला लावतं, अधोपतीने नेतं, पुनरुक्ती जनन पुनरुक्तीमध्ये अडकवायला लावतं. सांगायचं तात्पर्य हे जे मन आहे हे निरनिराळ्या प्रकारच्या ज्या कल्पना करतं त्या कल्पनेपासून सुद्धा आम्हाला दूर गेलं पाहिजे. हा एक भाग. चरेला मनी निश्चय दृढ ज्याचा. आमच्याकडे बरेच वेळा लहान मुलाचं उदाहरण घेतलं तर लक्षात येतं. ते एक रोप लावतात आणि रोप लावल्यानंतर दररोज ते उपटून पाहतात किती वाढले, मुळ गेली का नाही. आता दररोज उपटलं तर ते राहील का त्या ठिकाणी? ते राहणार नाही. म्हणजे त्यांचा निश्चय 2-2 मिनिटाला काय झालं हे पाहण्याचा जो होतो, तसा जर आमचा निश्चय हे करू का ते करू अशा पद्धतीने जर बदलू लागला तर आमची प्रगती होईल का? आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तम म्हणजे कोण? भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम असे 3 शब्द सांगितले. क्षर म्हणजे हा देह, आज आहे, कालांतराने संपणार आहे. आत असलेला आत्मा म्हणजे अक्षर. आणि ज्या उत्तम पुरुषापासून आमची ही सगळी निर्मिती झाली क्षर आणि अक्षरची, तो उत्तम पुरुष. त्याच्यापेक्षा उत्तम पुरुष कोणता नाही आणि त्याच्यापेक्षा सर्वोत्तम पुरुष सुद्धा कोणता नाही. म्हणजे सर्वोत्तम पुरुष हा शब्द प्रयोग त्या चिरपुरातन नित्य नूतन अशा स्वरूपाच्या त्या ईश्वरी तत्वाला, ओंकाराला उद्देशून म्हटलंय. निर्गुण निराकार निरागे असलेल्या त्या ईश्वरी तत्वाला उद्देशून वापरलेला शब्द आहे. आणि त्या विचारावर जर आम्ही स्थिर राहिलो तर आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची विचलितता येत नाही. साधनेला बसलो आणि वाचलं की खरोखरच असं काही आहे का नाही हो. आम्ही इतके दिवस साधना करतोय पण आम्हाला काहीच अनुभव येत नाही. ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही ज्या वेळेला साधनेला बसतो त्यावेळेला साधनेचे अनुभव काय असतात या संदर्भात सुद्धा आम्ही लक्ष दिलं पाहिजे. येत नाही असं नाही, पण आलेला आम्हाला सांगताही बऱ्याच वेळा येत नाही. म्हणून ही साधना केव्हा दृढ होईल, केव्हा साधनेत आमची प्रगती होईल, तो कळेना आणि निश्चय दृढ ज्याचा. त्यांनी ठरवलंय की अन्य कोणत्याही देवतेच्या मागे लागायचं नाही. त्या एकमेव सर्वोत्तमाच्याच ठिकाणी ही वस्ती करायची आहे, सर्वोत्तच्या ठिकाणीच राहायचं आहे. तो सर्वोत्तमाच्या ठिकाणी राहण्याचा ज्या वेळेला परिपूर्ण निश्चय करतो त्या वेळेला त्याचा झालेला दृढ निश्चय त्याची प्रगती निश्चितच करत असतो. कारण मन ही अशी गोष्ट आहे की त्याला एखाद्या गोष्टीमध्ये जर रस येऊ लागला तर दुसरीकडे जात नाही. म्हणून भौतिक गोष्टीच्या आकर्षणाला बाजूला करून त्याला ईश्वरी तत्वाच्या साठी नामस्मरणाच्या माध्यमामधून त्या ईश्वरी तत्वाला ओळखण्याची म्हणून जर त्यांनी ओळखण्याचा प्रयत्न केला आणि दृढ निश्चय केला, त्यात बदल केला नाही, आज एका देवतेची उपासना उद्या दुसऱ्या देवतेची उपासना असं न करता एकाच विषयावर निश्चित मन लावून त्याच पद्धतीने जर प्रगती केली तर तोच सर्वोत्तमाचा दास होऊ शकतो. आणि त्याच्या माध्यमामधूनच समाजामध्ये विविध स्वरूपाचं परिवर्तन सुद्धा होऊ शकतं. म्हणून सार रूपाने जर सांगायचं झालं तर सर्वोत्तमाचा दास होण्यासाठी दृढ निश्चय आवश्यक आहे आणि एकांत आवश्यक आहे. एकांत म्हणजे केवळ अरण्यात जाऊन राहणं नव्हे, तर लोकांतात सुद्धा
माझा निश्चय, माझा विचार मी ढळू देता कामा नये. त्या निश्चयावर जर निश्चित राहिलो तर मी सर्वोत्तमाचा दास होईल आणि पुनरपी मरणम पुनरपी जननम या चक्रामधून सुटून खऱ्या अर्थाने सुख मला प्राप्त होईल. जय जय रघुवीर समर्थ.